Good morning, dear students. This is the next lecture of our course. The course number is Agro 113 Introductory Agrometeorology and Climate Change. Okay, this is the lecture number 8. Title of this lecture is Precipitation, Process of Precipitation and Types of Precipitations like rain, snow, sleet and hail. ओके, प्रेसिपिटेशन त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, पाऊस असं म्हणतो. या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, प्रोसेस ऑफ प्रेसिपिटेशन, पाऊस कसा तयार होतो आणि कसा पडतो, आणि टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन, पावसाचे प्रकार किंवा टाइप्स कोणकोणते आहेत, लाईक रेन पाऊस असेल, स्नो बर्फ, स्लीट मिश्रवृष्टी आणि हेल गारा. ओके, दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन. ओके, पहिल्यांदा आपण पाहूयात प्रेसिपिटेशन म्हणजे काय, पाऊस याचे डेफिनेशन काय. ओके, पाऊस म्हणजे काय, काय होतं, पाण्याची वाफ होते. ओके, ते वाफेचं नंतर काय होतं, ढगात रूपांतर होतं, ढगाला थंड हवा लागली की त्याच्यातून काय होतं, पाऊस पडतो. ओके, दिस द प्रोसेस ऑफ प्रेसिपिटेशन. अँड डेफिनेशन काय आहे प्रेसिपिटेशनची, ऑल टाइप्स ऑफ मॉइश्चर रिचिंग द सरफेस ऑफ अर्थ फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. ओके, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, वातावरण, वातावरणात कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर किंवा लिक्विड किंवा सॉलिड, पाऊस हा लिक्विडमध्ये असतो आणि हिमवृष्टी आपण म्हणतो, बर्फ हा सॉलिडमध्ये असतो. ओके, सॉलिड किंवा लिक्विड फॉर्ममध्ये कोणत्याही टाईपचं पाणी किंवा मॉइश्चर जे आपल्याला ॲटमॉस्फिअरवरून अर्थ सरफेसवर येते त्याला काय म्हटलं जातं, प्रेसिपिटेशन असं म्हटलं जातं. ओके, प्रेसिपिटेशन इज द बेसिक युनिट ऑफ टू द हायड्रोलॉजी. ओके, सायकल, वॉटर सायकल आपण म्हणतो. ओके, द प्रेसिपिटेशन इज अ बेसिक इनपुट आहे हायड्रोलॉजी सायकलचं. म्हणजेच काय, हायड्रोलॉजी सायकल कशी तयार होते, काय होतं, पाण्याची वाफ होते. ओके, टेम्परेचर वाढलं की पाण्याची काय होते, वाफ होते, वाफेचे ढग तयार होतात आणि ढगातून काय होतं, पाऊस पडतो. दॅट इज कॉल्ड एज वॉटर सायकल. ओके, हायड्रोलॉजी फिगरमध्ये दाखवलेलं आहे. ओके, वॉटर सायकल कशी असते. ओके, हे तर उंचावरती जेव्हा पाऊस पडतो तर उंचावरून पाणी काय होतं, खाली साठलं जातं. या पाण्याची वाफ होते, वाफेपासून ढग तयार होतात. या ढगाला थंड हवा मिळाली की परत त्याचं कंडेन्सेशन होतं आणि कंडेन्सेशन झाले की परत त्याच्यातून पाऊस पडतो. हे अशी पूर्ण सायकल कंटिन्यू चालत राहते. ओके, दॅट इज कॉल्ड एज हायड्रोलॉजी किंवा वॉटर सायकल असं म्हटलं जातं. देन अनदर डेफिनेशन इज द वॉटर विच कम्स बॅक टू द अर्थ सर्फेस इन डिफरंट फॉर्म्स इज नोन एज प्रेसिपिटेशन. ओके, पावसाचं पाणी जमिनीवरती येतं, त्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात आणि परत त्या ढगातून पाणी काय होतं, परत जमिनीवरती येतं. ओके, हे काय प्रोसेस आहे, हे प्रोसेस काय होतं, द वॉटर विच कम्स बॅक टू द अर्थ सर्फेस. ओके, जे पाणी ढगातून पडलेलं आहे ते परत ढगात जातं. दिस द प्रोसेस ऑफ अर्थ सरफेस इन डिफरंट फॉर्म्स, आणि ते पाणी परत अर्थ सरफेसवरती येतं इन डिफरंट फॉर्म, म्हणजे सॉलिड आणि लिक्विड फॉर्ममध्ये ते परत अर्थ सरफेसवर येतं. त्याला काय म्हणतात, प्रेसिपिटेशन असं म्हटलं जातं. ओके, ढगातून पाणी येणे किंवा ॲटमॉस्फिअरमधून पाणी येणे, दॅट इज कॉल्ड एज प्रेसिपिटेशन किंवा रेनफॉल असं म्हटलं जातं. इट इज अ वॉटर किंवा प्रेसिपिटेशन इज अ वॉटर इन सॉलिड ऑर लिक्विड फॉर्म्स. प्रेसिपिटेशन काय, पाऊस कोणत्या फॉर्ममध्ये असतो, सॉलिड आणि लिक्विड. सॉलिड म्हणजे काय, बर्फ पडतो. ओके, जम्मू काश्मीर या साईडला बघा बर्फवृष्टी होते, बर्फ पडते, दिस इज सॉलिड फेज. अँड लिक्विड म्हणजे काय, पाऊस पडणे. ओके, फॉलिंग ऑन द अर्थ सरफेस, दॅट इज कॉल्ड एज प्रेसिपिटेशन. ओके, देन सी द प्रोसेस ऑफ प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशनची प्रोसेस काय आहे किंवा मेकॅनिझम ऑफ प्रेसिपिटेशन डेव्हलपमेंट, पाऊस कसा तयार होतं किंवा कसा पडतो, दिस द प्रोसेस ऑर मेकॅनिझम ऑफ प्रेसिपिटेशन डेव्हलपमेंट. प्रेसिपिटेशन डेव्हलपमेंटचे प्रोसेस किंवा मेकॅनिझम दोन आहेत. टू मेकॅनिझम्स आर जनरली फॉर्म, दोन मेकॅनिझम तयार होतात फॉर द प्रेसिपिटेशन डेव्हलपमेंट. फर्स्ट वन इज ॲक्रिशन अँड सेकंड वन इज कोलिजन. ओके, हे दोन मेकॅनिझम आहेत प्रेसिपिटेशन डेव्हलपमेंटचे. फर्स्ट आहे तो ॲक्रिशन आहे आणि सेकंड आहे तो कोलिजन आहे. फर्स्ट पहा, ॲक्रिशन. ॲक्रिशन म्हणजे काय, त्यालाच दुसरं नाव आहे बेर्गेन थेरी ऑफ आईस क्रिस्टल. बेर्गेन थेरी ऑफ आईस क्रिस्टल, दॅट इज कॉल्ड एज ॲक्रिशन असं म्हटलं जातं. ह्या थेरीमध्ये काय होतं, आईस क्रिस्टल तयार होतात. ओके, बर्फाचे तुकडे तयार होतात, दॅट इज कॉल्ड एज ॲक्रिशन. ॲक्रिशन म्हणजे काय, मराठीमध्ये ॲक्रिशन काय म्हणतात, भिन्न वस्तूंचे एकत्र येणे. ओके, ज्या भिन्न वस्तू आहेत, डिफरंट पार्टिकल्स आहेत. ओके, पाणी किंवा बर्फ किंवा सॉईल किंवा वॉटर, ह्या भिन्न वस्तू जेव्हा एकत्र येतात त्याला काय म्हटलं जातं, ॲक्रिशन असं म्हटलं जातं. ह्या ॲक्रिशनमध्ये आईस क्रिस्टल तयार होतात बिलो फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंटच्या खाली टेम्परेचर गेले की त्याचे आईस क्रिस्टल काय होतात, तयार होतात. आईस क्रिस्टल फॉर्मड ड्यू टू कंडेन्सेशन. कंडेन्सेशनमुळे आईस क्रिस्टल काय होतात, तयार होतात. कंडेन्सेशन म्हणजे काय, पाठीमागच्या लेक्चरमध्ये 2 ते 3 लेक्चरमध्ये मी सांगितलं. कंडेन्सेशन म्हणजे काय, काय होतं, द्रवीभवन असं मराठीमध्ये म्हणतो. काय होतं,
gaseous change into the liquid, that is called as condensation. ओके, पाण्याची वाफेचे काय होतात, वॉटर ड्रॉपलेट्स तयार होणे, त्याला काय म्हणतात, कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. ओके, आयस क्रिस्टल फॉर्मड ड्यू टू कंडेन्सेशन प्रोसेसमुळे आयस क्रिस्टल तयार होतात, बर्फाचे तुकडे तयार होतात. मे ॲक्ट ॲज अ फ्रीजिंग न्यूक्लिआय, मीन्स विच इज ॲक्टिव्ह बिटवीन -20 to -25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. ओके, -20 ते -25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये हे फ्रीजिंग न्यूक्लिआय काय असतात, ॲक्टिव्ह असतात. व्हेन एअर अबाव द फ्रीजिंग लेवल सम वॉटर ड्रॉपलेट्स चेंज टू आईस ड्यू टू सब्लिमेशन. ओके, फ्रीजिंग लेवलच्या वर, फ्रीजिंग म्हणजे काय, मराठीमध्ये आपण फ्रीजिंगला काय म्हणतात, लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं. फ्रीजिंग म्हणजे काय, अतिशीत असं आपण त्याला म्हणतो, किंवा अतिथंड. फ्रीजिंग म्हणजे नॉर्मली थंड, आणि ओके, अति थंड म्हणजे त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होणे, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग. अति थंड असं मराठीमध्ये किंवा अतिशीत असं म्हटलं जातं. व्हेन एअर अबाव फ्रीजिंग लेवल, फ्रीजिंग लेवलच्या वरती जेव्हा हवा जाते तेव्हा सम वॉटर ड्रॉपलेट, जे काही वॉटर ड्रॉपलेट्स असतील ते कशामध्ये रूपांतर होतं, टेम्परेचर कमी झाल्यामुळे पाण्याचं काय होतं, त्या वॉटर ड्रॉपलेट्सचं काय होतं, बर्फ तयार होतो ड्यू टू द सब्लिमेशन. सब्लिमेशन प्रोसेसमुळे त्याचं काय होतं, बर्फ तयार होतं. सब्लिमेशन म्हणजे काय, सब्लिमेशन म्हणजे काय, सॉलिड टर्न्स इन टू द गॅस विदाउट बिकमिंग लिक्विड. जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात, गॅसेस फेजमध्ये कन्वर्ट होतात विदाउट बिकमिंग लिक्विड. लिक्विडमध्ये रूपांतर न होता सॉलिडचं डायरेक्ट गॅसेसमध्ये रूपांतर होणे, दॅट इज कॉल्ड एज सब्लिमेशन असं म्हटलं जातं. ओके, सॉलिडचं डायरेक्ट गॅसेसमध्ये रूपांतर होणे, दॅट इज कॉल्ड एज सब्लिमेशन. ओके, जे काही आईस क्रिस्टल आहे, आईस क्रिस्टलचे काय होतात, एअर तयार होते, दॅट इज कॉल्ड एज सब्लिमेशन. देन ॲक्रिशन प्रोसेस. ॲक्रिशन प्रोसेस कशी असते, पहिल्यांदा काय होतं, क्लाउड लेअर तयार होतात. क्लाउड म्हणजे काय, मराठीमध्ये क्लाउडला काय म्हणतात, ढग असं म्हणतात. ढगांची एक स्तर तयार होतो, एक लेअर तयार होते, त्या लेअरमध्ये फॉर्मेशन ऑफ क्लाउड ड्रॉप्स छोटे छोटे ढग तयार होण्याची प्रोसेस सुरू होते, अँड आयस न्यूक्लिआय. देन सब्लिमेशन टू आयस क्रिस्टल सब्लिमेशन होतं. सब्लिमेशन म्हणजे काय, गॅसेस विच आर कन्वर्टेड इन टू द लिक्विड. ओके, जी काही पाण्याची वाफ आहे, गॅस आहे, त्याचं काय कशामध्ये रूपांतर होतं, लिक्विडमध्ये रूपांतर होतं, आणि त्याचं लिक्विडचं आयस क्रिस्टलमध्ये रूपांतर होतं. सब्लिशन टू आयस क्रिस्टल. देन सब्लिगेशन अँड कोॲग्युलेशन होतं किंवा सब्लिमेशन होतं. सब्लिमेशन म्हणजे काय, गॅसेस विच आर कन्वर्टेड इन टू द लिक्विड. ओके, लिक्विडमध्ये रूपांतर होतं, किंवा कोॲग्युलेशन म्हणजे काय, गोठणे. ओके, गोठतात ते वॉटर ड्रॉपलेट्स, काय होतात, गोठतात, किंवा त्यालाच घनीभवन असं म्हटलं जातं मराठीमध्ये. देन ग्रोथ ॲज अ लार्ज आईस क्रिस्टल. त्या वॉटर ड्रॉपलेट्स गोठल्यानंतर हळूहळू त्यांची साईज काय होते, किंवा ग्रोथ वाढ होते, आईस क्रिस्टल मोठे होतात. देन मेल्ट टू लिक्विड. ते आईस क्रिस्टल काय होतात, वितळतात, लिक्विडमध्ये रूपांतर होतं, आणि लिक्विड झाल्यानंतर, ओके, द्रव झाल्यानंतर काय होतं, त्या ढगातून खाली पाऊस पडतो, दॅट इज कॉल्ड एज ॲक्रिशन प्रोसेस. ॲक्रिशन प्रोसेस कशी होते, पहिल्यांदा काय होतं, क्लाउड लेअर तयार होतात, नंतर फॉर्मेशन ऑफ क्लाउड ड्रॉप्स अँड आयस न्यूक्लिआय तयार होतात. देन सब्लिमेशन टू आयस क्रिस्टल सब्लिमेट होतात. नंतर सब्लिमेशन होतं किंवा कोॲग्युलेशन होतात, ते आयस क्रिस्टल काय होतात, गोठतात. नंतर त्यांचे काय होतात, ते आयस क्रिस्टल लार्ज होतात, ग्रोथ होते त्यांचे, मोठे होतात. नंतर ते आयस क्रिस्टल काय होतात, मेल्ट होतात, वितळतात, आणि त्यांचं पाण्यामध्ये रूपांतर होतं, आणि पाण्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर पाऊस पडतो. दिस इज द ॲक्रिशन प्रोसेस. ओके, समजलं का ॲक्रिशन प्रोसेस म्हणजे काय. देन दुसरे आहे ते कोलिजन. ओके, कोलिजन प्रोसेस, त्यालाच दुसरं नाव आहे कोॲलेसिस थेरी असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होतं, कोॲलन्स किंवा कोलिजन म्हणजे काय, एकत्र येणे. ओके, वॉटर ड्रॉपलेट्स असतील ते काय होतात, एकत्र येतात, आणि त्यांची साईज होते, वाढते, दॅट इज कॉल्ड एज कोलिजन. अ ड्रॉपलेट मे कंटिन्यू टू ग्रो. ओके, जे काही वॉटर ड्रॉपलेट असतील, पाण्याचे थेंब असतील, ते काय होतात, कंटिन्यू काय होत असते, त्याची ग्रोथ होत असते, वाढत असते, बाय डिफ्युजन प्रोसेसने. डिफ्युजन म्हणजे काय, डिफ्युजन त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, स्प्रेड किंवा प्रसार, स्प्रेड होतात. ओके, ते पार्टिकल्स काय होतात, वॉटर ड्रॉपलेट्स काय असतात, स्प्रेड होतात. स्प्रेड झाल्यामुळे ते एकत्रित येतात, आणि त्यांची ग्रोथ काय होते, वाढते. 20 मायक्रोमीटर इन डायमीटर, 20 मायक्रोमीटर एवढी डायमीटर असते त्या ड्रॉपलेट्सची. हावेवर वन्स अ ड्रॉपलेट्स अटेन द साईज, ग्रोथ इज स्लो अँड इनइफिशियंट. आणि ते वॉटर ड्रॉपलेट्स 1 असतील, 2 असतील, 3 असतील, ते काय होतात, एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर त्यांची 20 मायक्रोमीटर एवढी डायमीटर होते.
एवढे डायमीटर झाल्यानंतर ते वॉटर ड्रॉपलेट्सची साईज काय होते किंवा त्याची ग्रोथ काय होते, थांबते, स्लो होते आणि इनइफिशियंट होते. नंतर तो त्या साईजपेक्षा जास्त काय होत नाही, वाढत नाही वॉटर ड्रॉपलेट. ओके, ड्रॉपलेट्स दिस लार्ज बिगिन्स टू कोलाइड अँड कॉलस विथ अदर ड्रॉपलेट्स. ओके, तो ड्रॉपलेट्स असेल, पाण्याचा थेंब असेल, तो बाकीच्या ड्रॉपलेट्सच्या संपर्कात येऊन ते काय होतात, एकत्र येतात आणि मोठा वॉटर ड्रॉपलेट तयार होतो. ॲज दे फॉल थ्रू द क्लाउड्स, आणि क्लाउड्स थ्रू काय होतात, ते खाली पडतात, फॉल होतात. meaning they will bump into and bond to one another and form larger drops. ओके, आणि ते एकामेकाला बाइंड होतात, बाइंड झाल्यामुळे लार्जर ड्रॉप काय होतात, तयार होतात. देन टिनी एरोसोल्स न्यूक्लियाय ग्रो इंटू लार्ज वॉटर ड्रॉपलेट्स. लार्ज वॉटर ड्रॉपलेटमध्ये एरोसोल न्यूक्लियाय काय होतात, तयार होतात. अँड मोर दॅन 10,000 टाइम्स देअर इनिशियल साईज. त्यांच्या साईजपेक्षा 10,000 टाइम्स पटीने जास्त साईज काय होते, त्याची तयार होते. ओके, डायग्रॅममध्ये बघा तिथं दाखवलेलं आहे फॉलिंग ड्रॉपलेट्स. ओके, ड्रॉपलेट्स हा ढग आहेत, ढगातून पाण्याचं थेंब पडत आहे. ओके, थेंब पडल्यानंतर इकडचे वॉटर ड्रॉपलेट्स काय होतात, मिक्स होतात, त्याची साईज वाढते, नंतर परत त्याची साईज वाढते आणि नंतर खूप मोठी साईज होते. दॅट इज कॉल्ड ॲज कोलिजन असं म्हटलं जातं किंवा कोआलिज असं म्हटलं जातं, एकत्र येणे. ओके, एक ड्रॉपलेट असतो, त्याचे काय होतं, स्प्रेड होतो आणि त्याच्यामध्ये बाकीचे ड्रॉपलेट्स काय होतात, एकत्र येतात, त्यांची साईज वाढते. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज कोलिजन, कॉलन्स थेरी असं आपण त्याला म्हणतो. ओके, ॲक्रिशन आहे, कोलिजन थेरी. दीज आर द टू मेकॅनिझम ऑफ प्रेसिपिटेशन डेव्हलपमेंट किंवा प्रोसेस ऑफ प्रेसिपिटेशन डेव्हलपमेंट. देन नेक्स्ट पॉईंट, दॅट इज अ टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशनचे टाईप्स कोणकोणते आहेत. ओके, इज कॉल्ड ॲज टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशन ऑर फॉर्म्स ऑफ प्रेसिपिटेशन. फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन वेगळे, गेल्या लास्ट लेक्चरमध्ये आपण फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन बघितले, ते वेगळा पॉईंट आहे. ओके, आणि फॉर्म्स ऑफ प्रेसिपिटेशन किंवा टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशन, पावसाचे प्रकार कोणकोणते आहेत, हे वेगळा पॉईंट आहे. ओके, देर आर 8 टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशन. 8 टाईपचे प्रेसिपिटेशन होतात. फर्स्ट आहे रेन. हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रेन म्हणजे काय, पाऊस. ओके, पाण्याचे थेंब ढगातून पडतात, दॅट इज कॉल्ड एज रेन किंवा रेनफॉल, पाऊस असं म्हटलं जातं. डिस्क्रिप्शन काय आहे त्याचं, कोणत्या फॉर्ममध्ये पाऊस असतो, लिक्विड फॉर्ममध्ये. ओके, द्रवी लिक्विड फॉर्ममध्ये पाऊस पडतो आणि त्या पावसाच्या थेंबाची साईज किती असते, ड्रॉपलेट साईज इज मोर दॅन 0.5 mm डायमीटर. ओके, मोर दॅन 0.5 mm डायमीटरचे एवढी साईज असते त्या थेंबांची. ओके, देन ड्रिझल. ड्रिझल ऑल्सो इट इज अ टाईप ऑफ रेन. रेनचाच टाईप आहे, पण त्यालाच आपण मराठीत ड्रिझलला रिमझिम पाऊस असं म्हणतो. ओके, ड्रिझलची वॉटर ड्रॉपलेटची साईज काय असते, कमी असते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रिमझिम पाऊस पडतो. ओके, रेन म्हणजे काय, पाऊस, आणि ड्रिझल म्हणजे काय, रिमझिम असा पाऊस पडतो, दॅट इज कॉल्ड एज ड्रिझल. कोणत्या फॉर्ममध्ये पडतो, लिक्विड फॉर्ममध्ये पडतो आणि ड्रॉपलेट्स त्याच्या थेंबाची साईज किती असते, लेस दॅन 0.5 mm इन डायमीटर. ओके, रेनची मोर दॅन 0.5 mm आणि ड्रिझलची लेस दॅन 0.5 mm एवढी काय असते, थेंबांची डायमीटर असते. देन स्नो. स्नो मराठीत आपण त्याला बर्फ असं म्हणतो किंवा हिम असं म्हणतो. ओके, जिथं थंड हवेची ठिकाणं आहेत, ओके, जम्मू काश्मीर असेल, तिथं काय होते, बर्फवृष्टी होते, म्हणजे बर्फाचा पाऊस पडतो, दॅट इज कॉल्ड स्नो. कोणत्या फॉर्ममध्ये असतो, बर्फ हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो आणि लूज ॲग्रिगेट्स ऑफ आयस क्रिस्टल. आयस क्रिस्टलचे लूज ॲग्रिगेट्स, बारीक बारीक काय असतात, क्रिस्टल असतात, आयसचे, बर्फाचे तुकडे असतात. ओके, दॅट इज कॉल्ड एज स्नो असं म्हटलं जातं. देन हेल. दिस इज द नेक्स्ट टाईप ऑफ प्रेसिपिटेशन, हेल. हेल म्हणजे काय, गारा. ओके, गारा पडतात, दॅट इज कॉल्ड एज हेल. कोणत्या फॉर्ममध्ये असतात, हेल सॉलिड फॉर्ममध्ये, गारा ह्या सॉलिड फॉर्ममध्ये असतात. देन स्लीट. स्लीट इट इज ऑल्सो टाईप ऑफ हेल. हेलचाच टाईप आहे स्लीट. स्लीटलाच मराठीत मिश्रवृष्टी असं म्हटलं जातं, पाऊस आणि बर्फ याच्यामध्ये मिक्स असतात. स्लीट म्हणजे काय, याच्यामध्ये रेन आणि स्नो, पाऊस आणि बर्फ ह्या दोन्हीची मिश्र वृष्टी होते, त्याला काय म्हणतात, स्लीट असं म्हटलं जातं. मिक्स फॉर्ममध्ये असतात, रेन आणि आईस किंवा स्नो यांचं मिश्रवृष्टी होते, दॅट इज कॉल्ड एज स्लीट असं म्हटलं जातं. देन मिस्ट. मिस्ट म्हणजे काय, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं, फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशनमध्ये मिस्ट म्हणजे काय, त्याला मराठीत काय म्हणतात, धुके. मिस्ट त्यालाच काय म्हणतात, धुके असं म्हटलं जातं. आणि
मिस्टमध्ये काय असतं, वॉटर ड्रॉपलेट असतात, म्हणून हे टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशनमध्ये येतात. ओके, रेन ड्रॉप्स इव्हॅपोरेट्स बिफोर रिचिंग द ग्राउंड, दॅट इज कॉल्ड ॲज मिस्ट असं म्हटलं जातं. जे काही रेन ड्रॉप्स, पावसाचे थेंब काय होतात, ढगातून जेव्हा पडत असतात तेव्हा काय होतात, ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पडाय काय होतं, इव्हॅपोरेशन होतं, म्हणजे बाष्पीभवन होतं, दॅट इज कॉल्ड ॲज मिस्ट. बाष्पीभवन झाल्यामुळे ते काय होतात, वातावरणात वरती सस्पेंडेड कंडिशनमध्ये तरंगत असतात, दॅट इज कॉल्ड ॲज मिस्ट असं म्हटलं जातं. ओके, त्यालाच आपण मराठीत मिस्टला काय म्हणतात, धुके असं म्हटलं जातं. देन ग्लेज. ग्लेज म्हणजे काय, इट फ्रीज इनटू अ शीट ऑफ ऑर कोटिंग ऑफ आईस. ग्लेज म्हणजे काय, इट फ्रीज इनटू अ शीट किंवा कोटिंग ऑफ आईस. आईसचं कोटिंग असतं, दॅट इज कॉल्ड एज ग्लेज असं म्हटलं जातं. द वॉटर ड्रॉपलेट्स विच हॅव द कोटिंग ऑफ आईस, दॅट इज कॉल्ड एज ग्लेज. अँड राईम. राईम मीन्स बर्फ किंवा हिम असं म्हटलं जातं. इट इज अ फ्रीजिंग फॉग. फॉग इट इज ऑल्सो कॉल्ड एज धुकंच असं म्हटलं जातं. फ्रीजिंग फॉग दॅट इज कॉल्ड एज राईम. राईम असं म्हटलं जातं. बर्फ असं म्हटलं जातं. ओके, दिस द टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशन. हे वेगवेगळे प्रेसिपिटेशनचे टाईप्स आहेत. ओके, इथं आपण थांबूया. काय काय पाहिलं आपण, प्रेसिपिटेशनची डेफिनेशन आणि प्रोसेस किंवा मेकॅनिझम ऑफ प्रेसिपिटेशन आणि टाईप्स ऑफ प्रेसिपिटेशन. ओके, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. द रिमेनिंग पॉईंट्स वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.